नमस्कार, मी अनंत मराठे. माझ्या या अनंत ॲस्ट्रो ज्ञान या व्हिडिओ चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण माझ्या दोन्ही व्हिडिओंना चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलात, सूचना केल्यात, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि आभार. आज मी जो आपल्यासमोर आलो आहे तो एक भविष्यवेत्ता म्हणून कमी आणि भारताचा नागरिक म्हणून जास्त आलेलो आहे. काही शंका आल्या की लोकांच्याकडनं की नंतर हे सत्तेवर आल्यानंतर सत्ताधारी पक्षात काही फूट होईल का, तर तशी शक्यता अजिबात नाही आहे. याचं कारण काय, आपण गेल्या वेळेला बघितलं त्याप्रमाणे मंगळ आपला लग्नेश म्हणजे सत्ताधारी पक्ष हा भाग्यस्थानात आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे विरोधी पक्ष म्हणजे सप्तमस्थान, त्याचा स्वामी शुक्र हा त्याच्यापासनं अष्टम स्थानामध्ये पडला आहे, हेही लक्षात ठेवा. आणि या दोन्ही ग्रहांचा षडाष्टक योग होत असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ताधारी पक्ष म्हणजे महायुती निवडून आल्यानंतर त्यांच्यामध्ये फाटाफूट होणार नाही, हे लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न असा आला की नंतर 6 महिन्यामध्ये सरकार पडून राष्ट्रपती राजवट लागेल, तर अशा उगाच कोणत्याही गोष्टी कोणी सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. कारण अजूनही शपथविधी झाला नाही तोपर्यंत या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देऊ शकत नाही. म्हणून ज्या वेळेला शपथविधी होईल त्या शपथविधीच्या पत्रिकेचाही मी उहापोह करीन आणि आपल्यासमोर सत्य मांडीन. तर आत्ता आपलं लक्ष एकच आहे, ते म्हणजे मतदान. म्हणून मी आज एक भारतीय नागरिक म्हणून तुमच्यासमोर असं सांगतो की आपल्याला मतदान करायचं आहे. अजून 48 तासांनी हे मतदान सुरू होणार आहे. मतदान करताना 2-3 मुद्दे लक्षात ठेवा. आपल्याला स्थगिती सरकार हवं आहे का प्रगती सरकार हवं आहे? काही वर्षापूर्वी ज्या स्थगित्यासारख्या येत होत्या, हे थांबवा, ते थांबवा, ते बंद, हे बंद, तर तसं सरकार आपल्याला नको आहे. आपल्याला प्रगती आणि विकास करणारं सरकार हवं आहे. त्यामुळे आपल्याला महायुती सरकारला निवडून द्यायचं हे लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे तुमच्या आमच्या समोर असलेला वक्फ बोर्डामुळे होणारा धोका किंवा येणारा काळ हा कसा कठीण आहे याचाही विचार करा आणि या विचारांतीच सत्सद विवेकबुद्धीनं आपल्याला मतदान करायचं आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येक ठिकाणी मतदान करताना आपली युतीची 3 चिन्ह आहेत, ते लक्षात ठेवा. एक कमळ, दुसरं म्हणजे धनुष्यबाण आणि तिसरं म्हणजे घड्याळ. त्यामुळे आपल्या मतदार यादीमध्ये किंवा आपल्या मतदान केंद्रावर या 3 पैकी एकच कोणतं तरी चिन्ह असेल, तेव्हा तुम्ही कमळ नसेल तर धनुष्यबाण, धनुष्यबाण नसेल तर घड्याळ, या चिन्हावरतीच शिक्कामोर्तब करायचं आहे, हे लक्षात ठेवा. मतदान केंद्रावरती कदाचित लोक घाबरवण्याचा प्रयत्न करतील, गर्दी करतील, पण या सगळ्यांना आपल्याला मनोधैर्याने तोंड द्यायचं आहे, लक्षात ठेवा. मतदान केंद्रावर गेल्यानंतर बटन दाबून धरताना 7 सेकंद बटन दाबून धरा, म्हणजे ती स्लिप येईल आणि आपलं मतदान होईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये नोटाचं बटन दाबू नका. ती नकारात्मकता सोडा, सकारात्मकतेने मतदान करा, तो तुमचा अधिकार आहे. मतदार हा राजा असतो आणि या राजाने राज्यकर्त्यांना निवडून आणायचा अधिकार वापरायचा आहे. ते या मताने वापरायचं आहे, या बोटाने वापरायचं आहे. लक्षात घ्या, हे बोट गुरुचं आहे आणि गुरु म्हणून आपल्याला राष्ट्रावरती चांगला राजा निर्माण करायचा आहे. त्याकरता या बोटाचा उपयोग करा. आणि तुम्ही जर राजा असाल तर अजूनही एक सांगतो, राजा वैऱ्याची रात्र आहे, जागा राहा, झोपून राहू नको. मी एकट्याने मतदान केल्याने काय होईल हा नकारात्मकता विचार नको. आज मला सुट्टी मिळाली आहे तर मी माझी इतर कामं करून घेतो, फिरायला जातो, असं करू नका. हा काळ तुमच्या आमच्या प्रगतीचा आहे. मी जरी किती भविष्य सांगितलं, ग्रह जरी कितीही सकारात्मक असले तरी तुमच्या कर्मालाही तेवढंच महत्त्व आहे आणि ते कर्म म्हणजे मतदान आहे. ते करण्याच्यासाठी तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन किंवा तुमचा सहकार, तुमचा सहभाग असणं गरजेचं आहे, ही कळकळीने विनंती करतोय, लक्षात घ्या. आपल्याकडे नेहमी असं म्हटलं जातं की काय शेजारचा मतदान करेल, किंवा आपण असं म्हणतो ना शिवाजी शेजारी जन्माला यावा, पण नाही. आज शिवाजी प्रत्येक घराघरामध्ये
आज प्रत्येक घराघरामध्ये शिवाजी महाराज बाहेर पडले पाहिजे आणि आपल्याला प्रगतीच्या सरकारकरता महायुतीचं सरकार निवडून आणायचं आहे. म्हणूनच मी आजच्या या व्हिडिओचं टायटलही असं ठेवलेलं आहे की तुमचं भविष्य तुमच्या हाती, निवडून येणार महायुती. धन्यवाद. मतदान करा आणि आपला हक्क बजावा. धन्यवाद.